आणि 5च्या 5 बातम्या 5 रिपोर्टरमध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत। 5 महत्त्वाच्या बातम्या आहेत। एक म्हणजे एसटी प्रशासनानं ऐन दिवाळीत महागाईचा झटका दिलाय। नेमकी बातमी काय आहे आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर रायगडमध्ये वडापावमध्ये एक पाल सापडली आहे। महबूब जमादार या संदर्भात माहिती देतील। तर डोंबिवलीमध्ये सर्पदंशानं दोघांचा मृत्यू झालाय। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देण्यासाठी आहेत। आणि नांदेडमधील एका गावानं वेगळाच निर्णय घेतलाय, शासनाची मदत नाकारली आहे। योगेश लाटकर याबाबतची माहिती देतील। आणि निलेश घायवाळ एका माजी मंत्र्यासाठी खंडणी गोळा करायचा अशी माहिती पोलीस विभागातल्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। रेवती हिंगवे या संदर्भात आपल्याला माहिती देईल। आपण सुरुवात करूयात एसटीच्या भाववाढीच्या बातमीनं, भाडेवाढीच्या बातमीनं। सध्या सणासुदीचा काळ आहे, दिवाळी तोंडावर आली आहे, पण आता याच सणासुदीच्या काळात एसटी महामंडळानं एक मोठा निर्णय घेतलाय। महामंडळाच्या निर्णयामुळे आता एसटीनं प्रवास करणं सणासुदीच्या काळात महागणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आणि ही भाडेवाढ येत्या 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर म्हणजे ऐन दिवाळीच्या काळात लागू असेल। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमका दिवाळीच्या कालावधीत भाडेवाढी करण्याचा हा निर्णय काय, त्याच्या मागचं लॉजिक काय? या सगळ्या संदर्भात आपण विनोद जर बघितलं तर एसटी महामंडळ सातत्यानं तोट्यात असल्याची चर्चा होत होती आणि एसटी महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळे निर्णय घेतले जातात जेणेकरून एसटी महामंडळ हे आर्थिकदृष्ट्या फायद्यात कसं आणलं जाईल। आणि याचाच एक भाग म्हणून आज एसटी महामंडळाच्या वतीनं सणासुदीच्या काळात अर्थातच दिवाळीच्या काळामध्ये 10% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ एसटीची 10% असणार आहे। एकूणच याचं गणित जर आपण बघितलं तर या दरम्यान मोठ्या संख्येनं प्रवासी प्रवास करत असतात। ज्या मिड टर्म एक्झाम विद्यार्थ्यांच्या असते या संपलेल्या असतात, यामुळे पर्यटन असो, सणांच्या निमित्तानं गावी जाणं असो, मुंबई पुणेसारख्या मोठ्या शहरात असणाऱ्या चाकरमान्यांचं दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणं असो, या सगळ्या अनुषंगानं प्रवाशांची मोठी संख्या ही फुगते या दरम्यान आणि याचाच फायदा कुठतरी एसटीचा महसूल वाढण्यासाठी करता येईल असा विचार एसटी महामंडळाच्या डोक्यात आल्यानंतर आता एसटी महामंडळाच्या वतीनं ही भाडेवाढ करण्यात आली। मात्र या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर सर्वसामान्य प्रवाशाच्या खिशाला कात्री लागणार आहे। सर्वसामान्याचं जे आर्थिक गणित आहे हे या 10% प्रवासाच्या भाडे खर्चानी हे आर्थिक गणित किंवा आर्थिक नियोजन देखील या प्रवासाचं कुठतरी बिघडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। एकूणच आपण जर बघितलं तर एसटी महामंडळाच्या फायद्यासाठी जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी कुठेतरी सर्वसामान्य प्रवासी जे त्यांच्यावरती याचा परिणाम पडू शकतो। अगदी एसटी महामंडळ सातत्यानं तोट्यात आणि त्यावरचा हा उपाय आहे, पण त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल। आमच्यासोबत असेच राहा। पुढची बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या खालापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। खालापूर तालुक्यातल्या चौक गावातील उजाला हॉटेलमध्ये वडापाव खाताना ग्राहकाला वड्यामध्ये पाल आढळली आहे। घडलेल्या प्रकारानंतर आक्रमक ग्रामस्थांकडून हॉटेल बंद करण्यात आलंय। तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा या हॉटेलमध्ये असे प्रकार घडलेले आहेत, पण अन्न आणि औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। महबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महबूब, हा सगळा प्रकार समजलेला आहे, नेमकी घटना कधी घडलेली आहे आणि आता त्यावर काय कारवाई एफडीए कडनं करण्यात येते? घटना ही काल घडलेली आहे। साधारण दुपारच्या वेळेस भरत वाघ म्हणून जे एक आदिवासी समाजाचे ग्राहक होते ते या हॉटेलमध्ये वडापाव खायला गेले होते व त्यावेळी त्यांना वडापाव खाताना तोंडात काहीतरी वेगळं हे आढळले की कडकपणा आढळला आणि चव वेगळीच वाटत। महबूब जमादार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण आपण ही बातमी पुन्हा एकदा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पुढच्या बातमीकडे वळूयात। डोंबिवलीमधनं बातमी आहे। डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात साप चावल्यानं एक महिला आणि एका चिमुरडीचा मृत्यू झालाय। साप चावल्यानंतरच्या उपचारांमध्ये शास्त्रीनगर रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप मयताच्या कुटुंबियांनी केलाय। मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय आणि या घटनेमुळे संतप्त झालेल्या मयताच्या कुटुंबियांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं। कुटुंबियांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलं। रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यानंच दोघींचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आणि या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे।
आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. अमजद, काय अधिक अपडेट्स आहेत आणि सध्या यावर काही कारवाई केली जाते का? विनोद सर, डोंबिवली पूर्वेतील खंबलपाडा परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली. साप चावल्याने एका 4 वर्षीय मुलगी चा मृत्यू झाला होता आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या जी मावशी होती तिच्यावर उपचार सुरू होते. ती देखील या घटनेत तिचा देखील मृत्यू झाला आहे. श्रुती ठाकूर असे या मावशीचं नाव आहे आणि या दोघांच्या मृत्यूनंतर जे यांचे नातेवाईक आहे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांच्या दालनात गेले आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्याला जाब विचारला की तुमच्याकडे योग्य ते उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे या दोघींचा मृत्यू झाला, यासाठी तुम्ही जबाबदार आहात. जे अधिकारी होते त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते आणि ते काही उत्तर देऊ शकत नव्हते. त्यामुळे जे नातेवाईक आहे, मृतकाचे जे नातेवाईक आहे ते त्या ठिकाणी कार्यरत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जवळपास 1.5 तास हा ठिय्या आंदोलन सुरू होता. जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही इकडून जाणार नाही. नंतर प्रशासनाकडून या नातेवाईकांना एक पत्र देण्यात आलं आहे ज्यामध्ये चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन दिल्यानंतर हे नातेवाईक आता परतले आहे. मात्र त्यांनी असा इशारा दिला आहे की या संदर्भात 2 ते 3 दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय तसेच डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलला ताळे ठोकू आणि मनसे देखील आक्रमक झाली आहे आणि मनसेने देखील केडीएमसी अधिकाऱ्यांना या प्रकाराचा अल्टिमेटम दिला आहे की कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू. परंतु वारंवार गेल्या काही महिन्यापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जे दोन्ही हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचा जीव गेला आहे. वारंवार आंदोलनाचा इशारा दिला जातो परंतु अधिकाऱ्यांवर किंवा कारवाई केली जात नाही. बरोबर, या सगळ्या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी आता नातेवाईक करतायत. त्याचबरोबर राजकीय पक्ष सुद्धा या संदर्भात कारवाईची मागणी करतायत. धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच थांबा. पुढची बातमी नांदेडमधून आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतीनं शासनाची तुटपुंजी मदत नाकारली आहे. ही मदत अत्यंत तोकडी आणि अन्यायकारक असल्याने स्वीकारायची नाही असा ठरावच ग्रामपंचायतीनं केला आहे. शासनानं हेक्टरी 50,000ची मदत द्यावी तसंच पीक विम्याची रक्कम सुद्धा द्यावी आणि कर्जमाफी द्यावी अशी मागणी करणारं निवेदन गावकऱ्यांनी प्रशासनाला दिलंय. ऊस आहे, कापूस होता, हळद होती, ह्या सर्व पिकाचं नुकसान झालं. पाऊस पुरामुळे आमचं शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यातल्या त्यात आमची जमीन सुद्धा सगळी खरडून गेलेली आहे. आणि हे तुम्ही जे आम्हाला जे मदत जे जाहीर केलेली आहे हे ह्या मदतीने आमचं काही कुठेही आमचं हे होणार नाही, आमचं काही भरपाई निघणार नाही. त्यासाठी आम्ही हे सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं सगळे गावकरी मिळून तुम्हाला हे आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलला आलो होतो. आणि याच संदर्भात माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी योगेश लाटकर आपल्यासोबत आहेत. योगेश, अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार आहे. खरं तर यातनं अगतिकता दिसते शेतकऱ्यांची, कशा पद्धतीनं त्यांचं नुकसान झालंय आणि शासनाकडनं जी मदत मिळते किंवा जाहीर झाली आहे, खरं तर अजून मिळायला सुरुवात झालेली नाही आहे. काही ठिकाणी मिळाली आहे, काही ठिकाणी मिळायची आहे, पण जी जाहीर झालेली मदत आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. या सगळ्यातनं शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण या गावात नेमकं किती नुकसान झालंय, काय परिस्थिती होती या गावामध्ये? निश्चितपणे विनोद सर, आपल्याला माहिती आहे की पंचायत राजमध्ये ग्रामसभा ही सर्वोच्च आहे आणि याच ग्रामसभेला काल लोकांनी ग्रामसभा आयोजित केली या करमोडी गावामध्ये आणि त्या ठिकाणी शासनाकडनं जी गुंठ्याला 85 रुपयाची जी मदत जाहीर केली त्याचा विरोध केला आणि गावातील कुठलाही व्यक्ती ही मदत स्वीकारणार नाही असा थेट ठराव जो आहे तो ग्रामसभेत घेतला. आता ग्रामसभेतला ठराव जो आहे तो सर्वोच्च असतो आणि त्यानंतर त्यांनी प्रशासनाला याचं निवेदन देखील दिलेलं आहे. हे 1500 लोकवस्तीचं गाव आहे आणि साधारणपणे 1100 एकर जमीन या गावामध्ये आहे. ऊस असेल, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस अशा पद्धतीचं या गावामध्ये उत्पन्न घेतलं जातं. या गावातल्या 300 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे देखील भरले होते. यापूर्वी शासनाकडून 1 रुपयात पीक विमा होता, मात्र आता 1800, 2000, 2500 रुपये भरून पीक विमा घ्यावा लागतो. तर अशा पद्धतीनं 300 शेतकऱ्यांनी असे पैसे भरून विमा घेतला. परंतु आता विमा कंपनीने एक नवी भूमिका जाहीर केलेली आहे की पीक कापणी प्रयोग करू, त्यानंतर जे आउटपुट निघेल त्याचे रिझल्ट असतील
त्यानुसार आम्ही नुकसान सांगू आणि त्यानुसार ती मदत मिळेल. याचा अर्थ ती देखील पूर्णपणे मदत मिळणार नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केलेला आहे की ही विमा कंपनीचं असं धोरण अत्यंत चुकीचं आहे. शासनाकडनं जी मदत मिळालेली आहे ती इतकी तुटपुंजी आहे की यात यांचं काहीच भागणार नाही. करमोडी गावला पैनगंगा नदी असेल, कयादू नदी असेल, या दोन नद्यांच्या पाण्याने वेढा घातला. अजूनही त्या गावातील शेतांमध्ये पाणी आहे आणि त्या ह्याच्यात त्यांना कुठलंही पीक त्यांच्या हाताला लागणार नाहीये. त्यामुळं त्यांचा चरितार्थ देखील चालवणं आता त्यांना शक्य नाहीये. मुळात हे लोक भिकारी नाहीयेत, परंतु निसर्गानं त्यांच्यावरती अत्यंत वाईट वेळ आणलेली आणि म्हणून शासन जी 85 रुपयाची मदत प्रति गुंठा करतंय त्यांना ती भीक वाटते आहे आणि आम्हाला ही भीक नकोय. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी शासनाने मदत करावी, कर्जमाफी द्यावी. कारण या ठिकाणी आता बँका ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहेत, कर्ज वसुलीची मागणी बँकांनी केलेली आहे. तेव्हा हे कर्ज कसं फेडायचं, आमचं रोजचं जीवन कसं जगायचं आणि या पावसाचा एक महत्वाचा जो दुष्परिणाम या शेतकऱ्यांवरती झालेला आहे ते म्हणजे शेतीतली माती जी आहे ती खरडून गेलेली आहे आणि त्यामुळं आता पुढचं पीक लावण्याआधी शेतकऱ्यांना शेत तयार करावं लागणार आहे. त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागणार आहे आणि म्हणूनच या ग्रामसभेने थेट शासनाची मदत नाकारण्याचाच निर्णय घेतलेला आहे. विनोद, अगदी धन्यवाद योगेश दिलेल्या अपडेट्स बद्दल. तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. पुढची बातमी पुण्यातून आहे. निलेश घायवळ शिंदे गटाच्या माजी मंत्र्यासाठी खंडणी गोळा करायचा अशी माहिती आता समोर आली आणि हा माजी मंत्री धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते. वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असलेल्या या विद्यमान आमदारासाठी घायवळ हा काम करायचा अशी ही माहिती समोर येते. निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे आणि तो सध्या लंडन किंवा स्वित्झर्लंडमध्ये फरार झाल्याचं बोललं जात आहे. रेवती हिंगवे आपल्यासोबत आहे. या संदर्भात माहिती घेऊया आपण रेवतीकडनं. रेवती, अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे. खरं तर एखाद्या राजकीय वरदहस्ताचा संशय यापूर्वी सुद्धा व्यक्त होत होता, कारण ज्या व्यक्तीवर किंवा ज्या गुंडावर मकोकासारखा गंभीर गुन्हा आहे अशा व्यक्तीला पासपोर्ट मिळतो आणि तो परदेशात पळून जातो. साहजिकच आहे, राजकीय वरदहस्त होताच. आता नावही पुढे येते, मात्र जी माहिती मिळते पोलीस विभागातनं ती सांकेतिक स्वरूपात मिळते. कोणतेही स्पष्टपणे नाव घेतलं जात नाहीये, पण धाराशिवमधला एक विद्यमान आमदार असल्याचं कळतंय. नक्कीच विनोद, खरं तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे की एखाद्या कुख्यात गुंडाला ज्याच्यावरती 1999 पासून खरं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला पासपोर्ट कसा मिळतो. बरं, ते समोर आल्यानंतर की तो परदेशात फरार झालाय असं कळतं की त्यांनी घायवाळच्या ऐवजी गायवाळ, घच्या ऐवजी ग असं वापरलेलं आहे. कारण पुण्यातल्या रेकॉर्डवरती त्याचं आडनाव घायवाळ आहे. तर अहिल्यानगरमध्ये जे आढळून आलं की जिकडनं त्यांनी ऑनलाईन तात्काळ पासपोर्टचा जो अर्ज केलेला होता त्याच्यावरती गायवाळ आलंय. तर बनावट कागदपत्र, नंतर तत्काळ ऑनलाईन पासपोर्ट व त्याच्यामध्ये असं देखील अहिल्यानगर पोलिसांकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की पोलीस व्हेरिफिकेशनला ते तिथे संपर्क साधू शकले नाही म्हणून नॉट अवेलेबल असा रिमार्क दिला. मग जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही तर पासपोर्ट कसा आला आणि जर पासपोर्टच आला नाही तर मग तो फरार कसा झाला. असे एकूणच या सगळ्या बाबी लक्षात घेता जर राजकीय वरदहस्त नसेल तर या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत हे स्पष्ट दिसून येतं. तर या सगळ्यामध्ये एक नाव समोर येतं ते म्हणजे शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत धाराशिव जिल्ह्याचे, जे आगळ्या वेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात, त्यांचं खरं तर नाव पुढे येतंय. पवन चक्कीचे जे काही अनेक प्रकल्प आहेत त्या संदर्भात त्यांच्या मार्फत तो खंडणी गोळा करायचा असं देखील समोर येते. त्यातून तो संपत्ती मिळवत होता अशी देखील धक्कादायक माहिती समोर येते. तर त्या दरम्यानच जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्यासोबतचा हा फोटो व्हायरल झाला. तर इतक्या दिवस जी चर्चा होती की नेमकं निलेश घायवाळ ह्याचा आका कोण, तर कुठे ना कुठेतरी हे स्पष्ट आता होत आहे हळूहळू. पण अजूनही संभ्रम हाच आहे की नेमकं निलेश घायवाळ हा पलायन करून गेलाय कुठे. कारण अजूनही हे पोलिसांनाच स्पष्ट झालेलं नाहीये की तो लंडनला गेलाय, स्वित्झर्लंडला गेलाय की इतर कुठल्या देशात गेलाय. पण आता माहिती विनोद अशी समोर येते की काल जेव्हा परदेशातून त्याचा मुलगा आणि पत्नी परतलेले आहेत, पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे. तर त्याच्या जबाबात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण पुन्हा एकदा असाच प्रश्न इथे उपस्थित होतो की राजकीय गुन्हे जरी एखाद्यावरती दाखल असले तरी त्याला पासपोर्ट मिळत नाही. पण पुणे शहरातच फक्त 14 गंभीर गुन्हे निलेश घायवाळवरती दाखल आहेत, तर पुणे जिल्ह्यात 24हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर पासपोर्ट मिळालाच कसा आणि तो मिळाला तरी कसा, कारण
पोलीस व्हेरिफिकेशन झालंच नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहे. तर मग आता पोलीस तपासातनं पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी रेवती दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. आणि आता एक संशयाची सुई विद्यमान आमदारावर येते, पण यात काही कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हा सर्वांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.